नमस्कार मित्रांनो, चला तर आम्ही निघालो लाकणवाडीसाठी. आता आलो आम्ही पेट्रोल पंपावर. पेट्रोल भरलं माझ्या साडूनं. मी पण भरलं 200 रुपयाचं पेट्रोल. आता निघालो. आता इथं सगळेच जण थांबले होते. स्टॉल वगैरे मस्त पद्धतशीर बांधलं. कुत्रा आमच्या मागं धावत येऊन आलं होतं. त्याला असं वाटतं काही खालीच टाकते काय. मग निघालो आम्ही समोरच्या रस्त्यानं. ऊन एवढी होती की बस. मग आता पोचलो आम्ही लाकणवाडीसाठी. इथं मग थोडंसं पाणी गिणी घेतलं. ऊन लय होती तर थोडीशी सावलीत थांबलो. माझ्या साई आणि माझा साडू आम्हाला चिडवत होता, हे आमची लावण्या, लाडाची लावण्या. मग आता निघालो आम्ही रस्त्यानं. एवढी ऊन होती का काय सांगू बा तुम्हाला. स्टॉल काही अकरेपर्यंत मी काही खोललंच नाही. माझी साई मस्त गाडी चालवली ती मागून. मग पोचलो आम्ही लाकणवाडीसाठी. लाकणवाडीचं दर्शन घेण्यासाठी लयच गर्दी होती बापा बापा. ऊनही अशी होती काय सांगू तुम्हाला. आता इथं आहे रोडग्याचा कार्यक्रम. माझ्या साईच्या मैत्रिणीची रोडगी आहे. मग उतरलो बा आम्ही. गर्दी पहा तुम्ही किती आहे तर. मग मी खोलला माझ्या तोंडाचा स्टॉल घेऊन. मग झाली सगळी पब्लिक जमा. मग लावण्या बा कशी चिडून आली ती आम्हाला. उल्लू बनाया बडा माझा आहे, हे माय पोट्टो, हे माय साई. मग घेतलं थोडंसं आम्ही बाबाचं दर्शन. बाबाचं दर्शन झाल्यावर मग आम्ही बोललो भजे खायसाठी. भजे गिजे खाल्ले. हे भजे खाऊन आले होते. मग निघालो आम्ही जेवणाच्या पाहासाठी का जेवण झालं का नाही झालं तर. तिथं गेलो, कायच्यात काहीच नव्हतं बाबा. अजून वांग्याची भाजी बनणंच चालू होती. रोडग्याचं तर काहीच नव्हतं. पब्लिक एवढी होती, इकडे तिकडे सगळे इकडे जेवण होतं. मग झालं बा जेवणाचं. मग आम्ही बसलो जेवाले. मग बिट्ट्या गिट्ट्या मी कसं दिसून आलो. उन्हीनं पुरं झाबडलं झालो. मग भात गीत वाढला. माझी बायको घेऊन आली ती माझी व्हिडिओ. बायकोने मस्त वांग्याची भाजी बिट्ट्या आणि सुटणं चालू केलं. मग जेवण घेऊन झालं. मग थोडंसं गोड तोंड पाहिजे, तुम्हाला तर माहीतच आहे. मग घेतलं आम्ही बालुशाही. माझ्या साया मस्त, साडू मस्त स्ट्रीम पिऊन आलं होतं. मग थोडंसं आम्ही निघालो. मग मेंढरं वगैरे दिसले. मेंढरासंग उटे होते. हे राजस्थानी लोक पहा कशी उटं आहेत. मोठे मोठे 3-3 उटं होते. ह्या त्याच्या राजस्थानी बाया. नक्कीच सांगा कमेंट करून. हा व्हिडिओ कसा जमला तर फॉलो करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. चला तर मित्रांनो, आम्ही निघालो होतो आमच्या गावाच्या रस्त्यानं. इकडे बाबा तेच लोक होते. मेंढरं पहा किती आहे.